श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कथा भाग 6-5 गोंदवल्यास वास्तव्य व लोकसंग्रह। कथा श्री महाराजांच्या पत्नी आईसाहेब यांची। सर्वस्वाचे दान केले तर अपमृत्यू टळेल। श्री महाराजांच्याकडे अक्षरशः हजारो लोक येऊन जात। त्यांपैकी काही लोक रामाच्या पुढे पैसे, फळे, वस्त्रे, वस्तू, दागिने किंवा ग्रंथ असे काहीतरी ठेवीत। काही लोक श्री महाराजांच्या समोर ठेवीत, पण काही लोक आईसाहेबांना खण, लुगडी, एखादा दागिना इत्यादी वस्तू देत असत। रामासमोर ठेवलेले व स्वतःसमोर आलेले जे काही असेल ते थोड्या वेळात श्री महाराज कोणास तरी देऊन टाकीत, परंतु आईसाहेब मात्र आपल्याला आलेल्या वस्तू सांभाळून ठेवीत। 5-10 वर्षांच्या काळामध्ये त्यांच्याजवळ अशा वस्तूंनी 2 मोठ्या ट्रंका भरल्या। ही गोष्ट श्री महाराजांच्या लक्षात येऊन बरेच दिवस झाले होते। लोक जसे आपल्याला आपण ना मागता देतात, तसे आपण देखील आपतेष्टांना आणि गरीब लोकांना ते मागत नसता आपल्याजवळच्या चांगल्या वस्तू द्याव्यात, असे श्री महाराजांनी 1-2 वेळा सुचविले, तरी आईसाहेबांनी तिकडे लक्ष दिले नाही। एकदा आईसाहेबांना सपाटून ताप आला। त्यामध्येच त्यांना पुष्कळ खोकला होऊन छातीच्या दोन्ही बाजू भरल्या। त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरू होऊन अवस्था जरा कठीण वाटू लागली। त्यांनीच श्री महाराजांना 2 बोलावणी पाठवली, तेव्हा ते आले। प्रथम श्री महाराजांनी त्यांना रामाचे तीर्थ पाजले, नंतर त्यांना खाली घोंगडीवर निजविले आणि मग बोलले, हे बघ, आता तुझा नेम नाही, म्हणून तुझ्याजवळ जे सर्व साठवून ठेवले आहेस ते गरीब स्त्री पुरुषांना दान देऊन टाक। इतके बोलूनच ते थांबले नाहीत, तर भटजींकडून संकल्प सांगून त्यांनी आईसाहेबांच्या हाताने उदक सोडविले। त्यांच्या ट्रंका स्वतः उघडून त्यांतील शालू शेले, जरीची लुगडी, खण, दागिने, चांदीची भांडी इत्यादी सर्व वस्तू गावातील गरीब सुवासिनींना व पुरुषांना आपल्या हाताने श्री महाराजांनी वाटून टाकल्या। अंगावरच्या एका वस्त्राशिवाय काहीही त्यांनी शिल्लक ठेवले नाही। थोड्या वेळाने श्वास लागून त्यांची शुद्धी गेली। तेव्हा श्री महाराज जाण्यास उठले व जाता जाता बोलले, ती मोकळी झाली की तिला पलंगावर ठेवा। लोकांचा समज असा झाला की 5 मिनिटांनी आईसाहेबांचा प्राण जाणार आणि तो गेला की त्यांना उचलून पलंगावर ठेवावे अशी श्री महाराजांची इच्छा आहे। परंतु श्री महाराज तेथून गेल्यानंतर 5-6 मिनिटांनी एक जोराची उबळ आली। त्याबरोबर त्यांचा प्राण जाण्याऐवजी त्यांना ओकारी होऊन पुष्कळ कफ पडला। लगेच श्वास कमी होऊन त्या शुद्धीवर आल्या। त्यांना घाम येण्यास सुरुवात होऊन ताप कमी होऊ लागला। लोकांना श्री महाराजांच्या शब्दांचा अर्थ आता नीट ध्यानात येऊन त्यांनी त्यांना पलंगावर निजविले। आईसाहेब पूर्ण शुद्धीवर आल्यावर समोर पडलेल्या रिकाम्या ट्रंका बाजूला सारताना झालेला आवाज ऐकून त्यांना बरे वाटले नाही। त्या शुद्धीवर आल्या असून त्यांचा ताप उतरण्याच्या मार्गावर आहे हे श्री महाराजांना कळल्यावर ते म्हणाले, जगामध्ये घडणारे सर्व मृत्यू टाळता येण्यासारखे असतात। त्याला 2-3 उपाय आहेत। एक उपाय असा की मरणोन्मुख माणसावरून लहान मूल ओंवाळून टाकतात, याने तो मनुष्य जगतो खरा, पण ते मूल तडफडून मरते। हा अघोरी उपाय आहे। दुसरा उपाय म्हणजे मरणाऱ्या माणसासाठी इतर कोणी अगदी मनापासून मरायला तयार होणे। मुलासाठी आई किंवा बाप, नव्यासाठी बायको किंवा मालकासाठी नोकर आपला प्राण देतात। हा उपाय आहे खरा, पण इतके प्रेम सहसा आढळत नाही। तिसरा उपाय म्हणजे आपल्या देहासकट सर्वस्वाचे दान करणे हा होय। घरदार, पैसाअडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पण केला तर अपमृत्यू टळतो। दानामध्ये मोठी शक्ती आहे, पण ते योग्य ठिकाणी व योग्य हेतूने झाले पाहिजे। माझे घे आणि तुझे मला दे। एकदा आईसाहेब सोमवळ्यात असताना एक 9 वर्षांची मुलगी त्यांना शिवली।
तेव्हा एकदम रागावून रांडे, शिवलीस का म्हणून तिच्यावर त्या ओरडल्या. आईसाहेब आपल्याला रांड म्हणाल्या, आपण विधवा होणार म्हणून ती मुलगी रडू लागली. दिवसभर जेवणखाण नाही, रडणे थांबेना. तेव्हा रात्री 8 वाजता कोणीतरी हे श्री महाराजांना सांगितले. तेव्हा त्या मुलीला अत्यंत प्रेमाने जवळ घेऊन त्यांनी तिला पुन्हा पुन्हा विचारले, बाळ, काय झाले? तुला कोणी काही बोलले का? तेव्हा त्या मुलीने सर्व हकीकत सांगितली. त्यावर श्री महाराज हसले आणि म्हणाले, एवढेच ना? जा, अंधारीला जाऊन सांग की माझे तू घे आणि तुझे मला, म्हणजे तर जेवशील की नाही. त्या मुलीने त्याप्रमाणे केले व मग ती पोटभर जेवली. श्री महाराजांच्या साध्या शब्दांत केवढा अर्थ होता हे सांगायला नको. रामाजवळ काय मागाल? एकदा श्री महाराज थोरल्या राम मंदिरात बसले होते. अंतरंगातील 5-6 मंडळीत समोर होती. सर्वांकडे पाहून श्री महाराज म्हणाले, समजा तुम्हाला राम भेटला आणि काही तरी माग असे म्हणाला तर तुम्ही काय मागाल? कोणी काही बोलेना. तेव्हा श्री महाराजच बोलले, माझी जाणीव, मीपणाची जाणीव नाहीशी कर असे मी मागेन. मीपणाची जाणीव परमार्थात फार घात करते. ती नाहीशी झाल्याशिवाय परमार्थात प्रगती होणार नाही. प्रापंचिक लोक कसे दिसतात? पंढरपूरला असताना एक दिवस संध्याकाळी महाराज चंद्रभागेच्या काठी उभे होते. बरोबर अप्पासाहेब भडगामकर, दिवाण साहेब, नीलकंठ बाबा, विष्णुपंत कात्रे वगैरे मंडळी होती. अप्पासाहेब विनोदाने म्हणाले, महाराज, प्रापंचिक लोक आपल्याला कसे दिसतात? श्री महाराज म्हणाले, का बरे, चांगले दिसतात. स्नान संध्या, भजन पूजन, जप, देवपूजा वगैरे सगळे ही मंडळी करतात. पण ते बोलणे तेवढेच राहिले. दुसरे दिवशी गावात काही लोक दारू पिऊन झिंगून बरळत रस्त्याने चालले होते. त्यांना पाहून श्री महाराज मंडळींना म्हणाले, हे लोक तुम्हाला कसे दिसतात? अप्पासाहेब म्हणाले, दारूच्या धुंदीत बेशुद्ध होऊन चालले आहे. यावर श्री महाराज चटकन बोलले, ह्या साधूला प्रापंचिक लोक असेच दिसतात. कथा दुसरी. भगवंताचे नाम सर्व दुरितांचा नाश करते. रामनवमीचा उत्सव नुकताच संपला होता. सप्ताहामध्ये जागरण करून व इतर कामे करून मंडळी अगदी थकून गेली होती. संध्याकाळी 4 वाजता मंदिरासमोर श्री महाराज सर्व मंडळींसह बसले असता भाऊसाहेब फॉरेस्ट म्हणाले, महाराज, उत्सवामध्ये प्रत्येकाला पुष्कळ श्रम होतात. याचा प्रत्यक्ष फायदा काय होतो? प्रश्न ऐकून सर्व लोक हसले. पण श्री महाराज म्हणाले, भाऊसाहेब, तुमचा प्रश्न बरोबर आहे. कोणत्याही देवाच्या उत्सवाचा मुख्य हेतू हा की आपल्याला त्याचे स्मरण अधिकाधिक व्हावे. भगवंताचे स्मरण हे भगवंताच्या प्राप्तीसाठीच करायचे असते. परंतु भगवंताचे नाम सर्व प्रकारच्या दुरितांचा पण नाश करते. यावर भाऊसाहेब पुन्हा बोलले, महाराज, असे कोणाचे तरी पाप नाहीसे करून दाखवा. श्री महाराज म्हणाले, रामाच्या इच्छेने लवकरच तसे घडेल. या संवादानंतर 4च दिवसांनी भाऊसाहेब जवळगीकर या नामवाचे गृहस्थ सहकुटुंब गोंदवल्यास आले. जवळगीकर हे निजामच्या राज्यात करोडगिरीच्या नाक्यावर अधिकारी असून चांगले श्रीमंत होते. त्यांना बरेच दिवसांपासून पंडुरोगाची व्यथा असल्याने पथ्यावर जगावे लागे आणि वयाला 50 वर्षे झाली तरी मूलबाळ झाले नाही. त्यांच्या कुटुंबाचे नाम गंगाबाई असे होते. ही बाई मोठी उदार व सात्विक होती, परंतु संतती नसल्यामुळे नेहमी दुःखी कष्टी असे. श्री महाराजांचे नाम ऐकून हे कुटुंब गोंदवल्यास आले होते. त्यांची सर्व परिस्थिती ऐकून श्री महाराज त्या दोघांना म्हणाले, तुम्ही पुष्कळ दिवस रजा घ्या आणि येथेच राहा. मंदिरामध्ये पडेल ते काम करा, मिळेल ते अन्न रामाचा प्रसाद म्हणून खा आणि सर्वकाळ रामाचे नाम घ्या. राम काय करतो ते आपण बघू.
श्री महाराजांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून त्या नवरा बायकोंनी सेवा व जप करण्यास आरंभ केला. नवऱ्याने सकाळी मंदिर झाडून काढावे, रामाची काकडारती व नंतर पूजा करावी, भजन करावे, पोथी वाचावी आणि राहिलेला वेळ रामनाम घेण्यात घालवावा. बायकोने मंदिर सारवून काढावे, मंदिरासमोर सडा घालावा, रांगोळी घालावी, ओढ्यावरून पाणी आणावे, लोकांना जेवायला वाढावे आणि राहिलेला वेळ रामनाम घेण्यामध्ये घालवावा. नवऱ्याने सर्व पथ्य सोडून दिले आणि बाजरीची भाकरी व आमटी खाण्यास सुरुवात केली. दीड महिना गेल्यावर त्याची प्रकृती आपोआप सुधारण्याच्या मार्गास लागून त्याचा फिक्केपणा कमी झाला. काही दिवसांनी गंगाबाई गरोदर राहिली. दोघांनाही मोठा आनंद झाला. योग्य वेळी ती प्रसूत झाली व तिला मुलगा झाला, परंतु मुलाचे पाय वाकडे होते. ते पाहून श्री महाराज म्हणाले, भाऊसाहेब, अजून दुरिताचा शेष आहे. हरकत नाही, मी जप नेमून देतो, तो मनापासून करावा. राम हे ही नाहींसे करील. श्री महाराजांनी नेमून दिलेला जप नवरा बायकोने ना चुकता केला आणि त्यांच्या मुलाचे पाय हळूहळू सरळ होत गेले. त्यांना निरोप देत असताना श्री महाराज भाऊसाहेब फॉरेस्ट यांना मुद्दाम बोलले, पाहिले ना भाऊसाहेब, नामाची सत्ता ही अशी आहे. पण नाम घेऊन प्रापंचिक सुख मागणे म्हणजे कामधेनू मिळत असता ती टाकून गाढव मागण्यासारखे आहे. नामाने प्रत्यक्ष भगवंत घरी येत असता पैसा, लौकिक किंवा संतती जर आपण मागितली तर ते दुःखालाच कारण होते. कथा तिसरी. रामाचा प्रसाद बाधेल ही शंका तुम्हाला येते तरी कशी. कर्नाटकात चिंतामणी भट नावाचा एक सात्विक दशग्रंथी वैदिक विप्र होता. त्याला भयंकर पोटदुखी जडली. केव्हांतरी तो थोडेसे अन्न खाई, पण ते खाल्ले की त्याचा पोटशूळ उठे आणि त्याला प्राणांतिक वेदना होत. अनेक प्रकारची औषधे व अनेक थेचे उपाय करूनही त्याला काही उपयोग झाला नाही. उलट दुखणे जास्तच वाढले आणि दूध पिऊन तो दिवस काढू लागला. असा काळ चालला असता त्याने श्री महाराजांचे नाम ऐकले. लगेच तो गोंदवल्यास जाण्यास निघाला. लांबचा प्रवास संपवून चिंतामणी भटजी गोंदवल्यास दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आला. त्या दिवशी कोणीतरी रामाला नैवेद्य केला असल्याने जेवणास उशीर झाला होता. जेवायची पाने मांडून तयार होतात इतक्यामध्ये भटजी श्री महाराजांच्या दर्शनास आले. तेव्हा ते म्हणाले, बरे झाले, तुम्ही अगदी वेळेवर आला आहात. चला, स्नान करून पानावर बसा. ते ऐकून चिंतामणी म्हणाला, महाराज, क्षमा करा, अन्नाशी माझे वैर आहे. लोकांचा प्राण अन्नावाचून जातो, पण माझा प्राण अन्न खाल्ले तर जातो. मला भयंकर पोटशूळ आहे. रात्रंदिवस मी दुःख भोगीत असतो. 4-8 दिवसांतून मी केव्हांतरी जेवतो. भटजींचे बोलणे ऐकून श्री महाराज हसले व बोलले, अहो, हे माझ्या घरचे अन्न नाही. हा रामाचा प्रसाद बाधेल ही शंका तुम्हाला येते तरी कशी. रामाच्या प्रसादाला दोष नाही. तुम्ही पोटभर जेवा, भिवू नका. श्री महाराजांनी इतके सांगितल्यावर चिंतामणी भीतच पानावर बसला आणि मनात म्हणाला, आज आपण पोटभर जेवावे, काय होईल ते होऊ दे. मी मेलो तर साधूजवळ मरेन, त्यांतही माझे कल्याण होईल. 4-6 दिवसांचा भुकेलेला आणि इतका लांब प्रवास करून आलेला चिंतामणी भराभर जेवू लागला. इतकेच नव्हे तर श्री महाराजांनी त्याला आग्रह करून खूप जेवायला घातले. आता पोट दुखेल, मग पोट दुखेल म्हणून वाट पाहणाऱ्या चिंतामणीची निराशा झाली, कारण त्या दिवसापासून त्याचा शूळ थांबला तो कायमचाच. पुढील कथा. स्वतःला विसरणे म्हणजे समाधी होय. एके दिवशी सकाळी मंदिरामध्ये श्री महाराज नाथांच्या भागवतावर निरूपण करीत होते. सर्व मंडळी लक्ष देऊन ऐकत बसली होती.
इतक्यात गोदूबाई आंबेहळद हिचा मुलगा दत्तू इतर मुलांच्या बरोबर दंगा करू लागला. कोणीतरी मुलांना गप्प बसविण्याचा प्रयत्न केला तेव्हा बाकीची मुले चूप बसली, पण दत्तू कान्ही केल्या ऐकेना. श्री महाराजांनी सांगून पाहिले तरी तो ऐकेना. म्हणून त्यांनी त्याला आपल्यापाशी बोलाविला व खाली मांडी घालून बसविला. दत्तू तसा बसल्यावर श्री महाराजांनी त्याला डोळे झाकण्यास सांगितले आणि आपण त्याच्या डोक्यावर हात ठेवला. लगेच एखाद्या योग्याप्रमाणे तो मुलगा स्वस्थ बसला. निरूपण आटोपून बराच वेळ झाला तरी आपला मुलगा तसाच बसलेला पाहून गोदूबाईच्या जीवाची कालवाकालव सुरू झाली. ती श्री महाराजांना म्हणाली, महाराज, दत्तूला बसून फार वेळ झाला. त्याला भूक लागली असेल, त्याचे अंग दुखेल, त्याला आता आपण जागा करा. तेव्हा श्री महाराज तिला बोलले, हे काय, तो जागा होता तेव्हा तो मस्ती करतो म्हणून तक्रार करीत होतीस. आता तो स्वस्थ बसला आहे तर तो स्वस्थ का आहे म्हणून काळजी करतेस. गोदूबाईने मुलाला जागे करण्याचा हट्ट धरला म्हणून श्री महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून पाठीवरून खाली नेला. असे केल्यावर दत्तू जागा झाला. हा काय प्रकार आहे असे विचारता श्री महाराज बोलले, अरे यात काय आहे, ही नुसती गंमत असते. औषधाने रोग्याला जशी भूल देऊन बेशुद्ध करतात त्याचप्रमाणे आपली शक्ती वापरून ही मोहनिद्रा उत्पन्न करता येते. परंतु पुन्हा पुन्हा असे करणे चांगले नसते. ही एक प्रकारची समाधी होय. स्वतःला विसरणे म्हणजेच समाधी समजावी. नाम घेताना स्वतःचा विसर पडणे ही सर्वोत्कृष्ट समाधी होय. नामात स्वतःला विसरायला शिकावे. स्वर्गामध्ये दही मिळेल का? गोमेवाडीच्या पाटलाची श्री महाराजांवर फार निष्ठा होती. सन 1872च्या सुमारास त्याला त्यांच्याकडून नाम मिळाले होते. त्याने श्री महाराजांशिवाय दुसरा देव मानला नाही. नामाशिवाय दुसरे साधन केले नाही. पादुकांची पूजा केल्याशिवाय कधी अन्न ग्रहण केले नाही आणि रोज शिर्याचा नैवेद्य दाखविल्याशिवाय कधी राहिला नाही. सन 1897च्या रामनवमीला श्री महाराजांनी पाटील बाबांना मुद्दाम गोंदवल्यास बोलाविले. उत्सव संपून 8 दिवस झाल्यावर पाटील बाबा परत जाण्यास निघाले तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले, पाटील बाबा, इतके दिवस रोज गोड खाऊन मला कंटाळा आला आहे. उद्यापासून कांदा भाकरीचा नैवेद्य दाखवीत जा. पाटलांनी संमती दिली. तेवढ्यात श्री महाराजांनी एक नारळ रामाच्या पायाला लावून त्यांच्या पदरात टाकला व म्हणाले, हा नारळ देवाच्या शेजारी ठेवून द्यावा. मी तुमच्याकडे आलो म्हणजे फोडीन. काही दिवस गेल्यावर पाटील बाबांची परिस्थिती खालावली इतकी की कांदा भाकर खाऊन राहायची पाळी आली. मनुष्य मोठा समाधानी व उपासक असल्याने त्या स्थितीत देखील तो आनंदाने राहिला. काही वर्षांनी परिस्थिती सुधारली. त्याने प्रपंच मुलांकडे सोपवला आणि स्वस्थ नामस्मरण करीत काळ कंठू लागला. पुढे पाटील बाबांना ताप येऊ लागला. 4-6 दिवस त्याला ताप येत होता. पण घरात हिंडत फिरत असल्याने कोणाला काही विशेष वाटले नाही. 7व्या दिवशी संध्याकाळी एकदम त्याची वाचा बसली आणि मग सर्वजण धावपळ करू लागले. वैद्याने मात्रा दिली तेव्हा शुद्धीवर येऊन पाटील बाबा म्हणाले, अरे बाळांनो, राम मला बोलावतो आहे. महाराज आता येतील. ते आले की मला सांगा. इकडे गोंदवल्यास त्या दिवशी रात्री 10 वाजता श्री महाराजांनी निळकंठ बाबाला घोडा तयार करून आणण्यास सांगितले आणि त्याला घेऊन रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पाटलांच्या घरी ते पोचले. त्यांनी पाटील बाबांचे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि म्हणाले, पाटील बाबा, मी आलो आहे. आता कशाचीही काळजी करू नये. नामामध्ये राहावे. त्यांनी डोळे उघडले, श्री महाराजांना नमस्कार केला आणि हृदयाकडे हात लावून म्हणाले, इथे नाम चालू आहे.
पण मला एक द्रोणभर धी पाहिजे. वर गेल्यावर स्वर्गात दही मिळेल का नाही कोणास ठाऊक. त्यावेळी श्री महाराजांनी पूर्वी दिलेला नारळ फोडला, त्यातील पाणी दह्यामध्ये घातले आणि वाटीभर दही पाटील बाबांना पाजले. त्यानंतर अत्यंत शांतपणे नाम घेत पाटील बाबांनी देह ठेवला. दुसरी एक कथा. नको रे मना क्रोध हा खेदकारी. वयस्कर, पेन्शनर व अधिकारी साहेब लोकांशी श्री महाराज फार खुबीने वागत. इन्स्पेक्टर काळेसाहेब मोठा कडक व प्रामाणिक अधिकारी होता. त्याने श्री महाराजांना व इतर 4 साहेबांना एकदा जेवायला बोलाविले. मंडळी पानांवर बसली. सर्व वाढून झाले होते, पण तूप वाढण्यास उशीर झाला म्हणून यजमान साहेब आपल्या बायकोवर ओरडले. श्री महाराजांसकट सर्व मंडळी आनंदाने पानावर बसली असता यजमान एकदम संतापला. हे पाहून सर्वांचा विरस झाला. यजमानीन बाईंच्या डोळ्यांना तर पाणीच आले. परंतु त्याचवेळी श्री महाराजांनी त्यांच्याकडे इतके अर्थपूर्ण व सहेतुक बघितले की दोघांची दृष्ट होताच यजमानांना आपली चूक समजली आणि त्यांच्या डोळ्यांना चटकन पाणी आले. संध्याकाळी दर्शनास गेले असता श्री महाराज काळेंना सहज म्हणाले, परमार्थ साधण्यासाठी विकार नाहीसे करायचे नसतात, पण ते पूर्णपणे ताब्यात मात्र ठेवावे लागतात. क्रोधाने साधकाची फार मोठी हानी होते. पुढे ही गोष्ट सांगून काळे म्हणत की महाराजांच्या त्या एका नजरेमध्ये अक्रोधाच्या आणि शांतीच्या उपदेशाची गीता भरलेली होती. पोराला गती उत्तम लाभली. वासुदेवराव फडके यांचा शिवाजी नावाचा 1.5-2 वर्षांचा मुलगा होता. तो गोरापान व मोठा सुरेख असल्याने सर्वांना आवडे. गोंदवल्यास ते आले तेव्हा श्री महाराजांनी त्यांना सामान ठेवण्यास एक खोली दिली. दुसऱ्या दिवशी 8-10 कांडी मंडळी आल्याने श्री महाराजांनी फडक्यांना ती खोली त्या मंडळींस देण्यास सांगितले. फडक्यांनी तसे केले नाही. ही सकाळी 10 वाजण्याची गोष्ट. दुपारी 3 वाजता त्यांच्यापैकी एक कांडी मनुष्य मंदिरामध्ये बसला होता. सामान कोठे ठेवले असे श्री महाराजांनी त्याला विचारले असता त्याने कांडी मध्ये काहीतरी सांगितले. तेव्हा श्री महाराजांनी फडक्यांना जागेबद्दल पुन्हा निरोप पाठविला, पण ते खोलीत नसल्याने त्यांना तो मिळाला नाही. संध्याकाळी 6च्या सुमारास मुलाच्या आईने त्याला पाजून खोलीमध्ये निजवले आणि अंगावर एक धोतर पांघरून घातले. अर्ध्या तासाने अंधार पडल्यावर एक मोठी इंगळी त्याला चावली. एक किंकाळी फोडून त्याने लगेच प्राण सोडला. सर्व मंडळी आली व त्या इंगळीला मारून टाकले. श्री महाराजांच्या कानांवर बातमी जाता अरेरे बर रामाची इच्छा असे बोलून मुलाला गरम शेक देण्यास सांगितले. बाटल्यांमध्ये गरम पाणी घालून बायका 3-4 तास प्रेताला शेकीत बसल्या. रात्री 10 वाजून गेल्यावर श्री महाराजांनी मुलाला मंदिरात आणले. रामासमोर मांडीवर घेतले आणि रामाचे तीर्थ घेऊन म्हणाले, शिवाजी बाळ आकर. तेव्हा त्या पोराने डोळे उघडून आ केला. तोंडात पळीभर तीर्थ पडल्यावर त्याने पुन्हा तोंड मिटले व डोळे झाकले. त्याच्या कपाळाला भस्म लावून श्री महाराज म्हणाले, पोराला फार उत्तम गती लाभली. योगी लोक ज्या गतीला जातात त्या गतीला तो गेला. पुढील कथा. गायीमध्ये थोडी मानवी भावना आहे. कृष्णराव भिकवडीकर नावाचा एक अधिकारी श्री महाराजांचा शिष्य होता. गोंदवल्यास गायींची संख्या फार वाढलेली पाहून कृष्णराव महाराजांना म्हणाला, महाराज, यांपैकी 3-4 गायी पाळायला मी घेऊन जाऊ का? चाराविरा मला फुकट मिळतो. यावर श्री महाराज म्हणाले, असे करण्याची काही जरूर नाही. येथे सर्वांच्या बरोबर राम त्यांनाही खायला घालतो हे तुम्ही पाहताच. तरी कृष्णरावाने आग्रह धरून 4 गायी आपल्या घरी नेल्या. प्रथम काही दिवस त्याने गायींची व्यवस्था चांगली केली, पण पुढे तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागला. शेवटी इतका प्रसंग आला की
2-2, 3-3 दिवस गायींना चारा किंवा पाणी देखील मिळेना. त्या अगदी मरायला टेकल्या. तिकडे गोंदवल्यास श्री महाराजांना दृष्टांत झाला. त्या 4 गायी त्यांच्या समोर आल्या आणि डोळ्यात पाणी आणून विनवू लागल्या की, अन्नपाण्या वाचून आम्ही इथे मरत आहोत, आम्हाला गोंदवल्यास घेऊन जा. आपल्या जवळ मरण आलेले पत्करले, पण इथे हे असले जगणे नको. श्री महाराज लगेच उठले व निळकंठ बाबाला हाक मारून ओरडले, अरे निळकंठ, हा असाच आत्ताच्या आत्ता त्या कृष्णरावाकडे जा आणि आपल्या गायी परत घेऊन ये. गायी गोंदवल्यास येईपर्यंत श्री महाराज जेवले नाहीत किंवा पाणी देखील प्याले नाही. निळकंठ बाबा बरोबर गायींना पाजण्यासाठी रामाचे तीर्थ पाठविले होते. चालण्याची शक्ती गायींच्या अंगी नसल्याने गोंदवल्यास येण्यास त्यांना उशीर झाला. गायी परत आल्याबरोबर पोटच्या प्रेमाच्या मुली परत आल्या इतका आनंद श्री महाराजांना झाला. त्या मुक्या प्राण्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. माणसांबरोबर बोलावे तसे श्री महाराज त्यांच्याशी बोलू लागले. बोलणे चालू असतानाच त्यांपैकी एक गाय रामाच्या समोर आली व हंबरडा फोडून खाली पडली. अरे अरे असे म्हणून श्री महाराजांनी लगेच तिचे डोके मांडीवर घेतले व तोंडात रामाचे तीर्थ घातले. तिचा प्राण चालला होता म्हणून सर्व मंडळींना मोठ्याने नाम घेण्यास सांगितले. गाय मेल्यावर श्री महाराज म्हणाले, जनावरांपैकी गायीला विशेष महत्त्व आहे. ती दूध देते, शेतीला बैल पुरविते, खत देते, हे सर्व ठीकच आहे, परंतु गायीमध्ये थोडी मानवी भावना आहे. इतर जनावरांमध्ये ती क्वचित आढळते. गायीवर आपण प्रेम करतो ते तिला कळते. भगवंताला देखील ती प्रिय आहे. पुढील कथा. विलक्षण नाना. श्री महाराजांचा एक अति गरीब शिष्य होता. त्याला एक धाकटा भाऊ होता. त्याचे नाव नाना. घरच्या अडचणींमुळे श्री महाराजांनी नानाच्या भावजईला बाळंतपणासाठी गोंदवल्यास बोलाविले. तिच्याबरोबर नाना पण आला. श्री महाराजांनी कौतुकाने तिच्यासाठी डिंकाचे लाडू करविले. नाना रोज भावजईजवळ लाडू मागायचा. 2-3 दिवस तिने एक लाडू त्याला दिला तरी त्याची तृप्ती होईना. 4थ्या दिवशी नाना पुन्हा लाडू मागू लागला तेव्हा तिने देण्याचे नाकारले. आरडाओरडा करून लाडू मिळत नाही हे पाहून नानाने आपले धोतर फेडले आणि लाडवाचा डबा दे असे ओरडून तो अगदी नागवा तिच्यासमोर उभा राहिला. ती बाई इतकी घाबरली की लाडूचा डबा नाना पुढे टाकून ती श्री महाराजांच्याकडे पळाली. त्यांना पाहून ती एकदम रडू लागली. सगळी चौकशी करून श्री महाराजांनी भवानरावाला बोलविले आणि सांगितले, अरे त्या नानाला पोटभर जेवायला घाल आणि लगेच कोरेगावच्या स्टेशनवर पोचवून ये. काय करावे? मी त्याला कितीतरी शिकवून पाहिले, काही उपयोग होत नाही. रामानेच अशा माणसाला तारावे. भवानरावाने येऊन पाहिले तर नाना तसाच नागडा मजेत लाडू खात बसला होता. चांगला दम दिल्यावर तो मुकाट्याने उठला, धोतर नेसला आणि जेवून निघून गेला. नियम पाळण्यास कृपा लागते. अण्णासाहेब कुबेर एकदा मला काहीतरी नियम सांगा म्हणून श्री महाराजांचे मागे लागले आणि त्यासाठी सारखे सतावू लागले. श्री महाराज म्हणाले की नेहमी भगवंताचे नाम घेणे हाच सर्वोत्तम नियम आहे. मग आणखी निराळा नियम कशाला हवा? पण अण्णासाहेब म्हणायचे की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आम्ही नियम पाळतो, मग परमार्थामध्येच नियम का नको? त्यावर श्री महाराज म्हणायचे की प्रपंचांतले नियम देहबुद्धीचे असतात, ते पाळणे सोपे असते. भगवंताचा नियम त्याच्या कृपेनेच पाळला जातो. मी नियम पाळीन असा अहंकार परमार्थात चालत नाही. अण्णासाहेबांना कान्ही केल्या हे पटेना. एके दिवशी त्यांनी श्री महाराजांपाशी हट्टच धरला व वाटेल तो नियम आपण पाळून दाखवू असे ते म्हणाले. यावर श्री महाराज बोलले, शाबास, इतकी तयारी असल्यावर मग काय हो.
रोज जेवायला पानावर बसल्यावर अन्नाला हात लावण्याच्या आधी 3 वेळा श्रीराम म्हणायचे. हा तुमचा नियम पाळला गेला तर राम दर्शन देईल. अण्णासाहेबांना वाटले की हा तर अगदीच सोपा नियम आहे. या संवादानंतर 10 महिन्यांनी अण्णासाहेब पुन्हा गोंदवल्यास आले. तेव्हा श्री महाराजांनी विचारले, नियम अजून चालू आहे ना? त्यांनी सांगितले की नियम नुसता चालू आहे इतकेच नव्हे तर स्वप्नांत देखील त्याचा विसर पडत नाही. 8-10 दिवसांनंतर श्री महाराजांनी सकाळी 10 वाजताच रामाला नैवेद्य केला. सर्व मंडळी पानावर बसली होती. जेवायला बसणार इतक्यात श्री महाराजांनी काहीतरी बोलणे काढले. सगळेजण लक्ष देऊन ऐकत होते. 5-6 मिनिटे बोलून श्री महाराज थांबले आणि फार वेळ झाला, अन्न गार होते आहे असे म्हणून सर्वांना जेवायला बसण्याची त्यांनी विलक्षण घाई केली. सगळेजण जेवू लागले. त्यात अण्णासाहेबही होते. लगेच श्री महाराज त्यांच्या पुढे आले आणि म्हणाले, आता श्रीराम श्रीराम रात्री करणार का? श्री महाराजांचे हे शब्द ऐकल्याबरोबर नियमाची आठवण होऊन अण्णासाहेबांच्या डोळ्यांना पाणी आले. दुपारी ते नम्रपणे म्हणाले, महाराज, माझी घमेंड जिरली. आपले म्हणणे मला पूर्ण पटले. आता माझ्यावर कृपा करा. तेव्हा श्री महाराज म्हणाले, देहबुद्धीचे प्रापंचिक नियम आपल्या निश्चयाच्या जोरावर पाळता येतात, परंतु भगवंताचा नियम पाळायला आपल्या निश्चयाबरोबरच त्याच्या कृपेची जोड लागते. शिवाय ज्या अर्थाने प्रापंचिक नियम अंगवळणी पडतो त्या अर्थाने भगवंताचा नियम अंगवळणी पडू नये. त्या नियमाच्या आचरणात नित्य नवे प्रेम आणि जिवंतपणा असावा. भगवंताच्या नियमाचे पालन जितके जास्त घडेल तितकी त्याच्या अस्तित्वाची जाणीव वाढत जाणे जरूर आहे. म्हणून तो पाळताना त्याच्या कृपेची याचना मनापासूनच करावी. तेथे मीपणाचे वारे नसावे. त्याचे नाम घ्यावे म्हणजे तो कृपा करतो. तसे केल्यावाचून त्याला गत्यंतर उरत नाही. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम.